महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी घडण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येणं, विनोद तावडेंनी जयंत पाटलाची भेट घेणं, श्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांसोबत दिल्लीत बैठक करणं, शरद पवार आणि सुनेत्रा पवारांची बारामतीत मीटिंग होणं, शरद पवारांनी सीमा प्रश्नाच्या निमित्ताने श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणं, शिंदेंनी तेवढ्याच आपुलकीने शरद पवारांचं आदरातिथ्य करणं, विनोद तावडेंनी एकनाथ खडसे यांची भेट घेणं, मिसिंग लिंकवरून देवेंद्र फडणवीसांचा त्रागा होणं, त्यांचा संयम सुटणं, या सगळ्या घटना वर दिसतात तशा नक्कीच नाहीत. पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडणार आहे, याचे संकेत अशा भेटीगाठीतून मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद जाणार आहे का? महाराष्ट्राला नवा मराठा मुख्यमंत्री मिळेल का? आणि तो मुख्यमंत्री नेमका कोण असेल? त्यात शरद पवार यांची भूमिका काय आहे, हे सगळं आपण या व्हिडिओत समजून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. मागच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. देशातील प्रत्येक राजकीय विश्लेषकांनी नितीन गडकरी, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह 5 ते 7 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. बदल्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोघे, शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असे अंदाज वर्तवण्यात येत होते. विशेष म्हणजे संभाव्य विस्तारात विनोद तावडे यांचं देखील नाव चर्चेत होतं. त्यानंतर लागलीच तावडे आणि शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीची माहिती बाहेर येत नाही तोच देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करताना दिसले. या बैठकीत नर्मदा पाणी वाटप प्रश्नावर कायमचा तोडगा निघाल्याची माहिती दिली जाते. पण त्याच वेळी शहा आणि फडणवीस या दोघांमध्ये बंद दाराआड बराच काळ बैठक होते. याच बैठकीत फडणवीसांना दिल्लीत येण्याचा निरोप दिला गेला आहे असं सांगितलं जात आहे. पण तिकडे बैठकीतून बाहेर आलेले फडणवीस माध्यमांशी बोलताना सांगतात की महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कोणताही नवा पक्ष सहभागी होणार नाही. जे पक्ष आधीपासून सोबत आहेत त्यांनाच घेऊन पुढची वाटचाल केली जाईल. कोणताही आमदार किंवा खासदार फोडण्याचा आमचा हेतू नाही, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. फडणवीसांच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे त्यांना शरद पवार हे महायुती किंवा NDAत नको आहेत. पवार जर सोबत आले तर फडणवीसांसोबत कधीही मोठा गेम होऊ शकतो. पवारांचं राजकारण फडणवीस ओळखून असल्याने त्यांच्याकडून विरोध होतोय असं स्पष्ट दिसतंय. फडणवीसांच्या ह्या पवित्र्यानंतर शरद पवार सावध झाल्याचं दिसलं. त्यांनी महाराष्ट्राचं विधान भवन गाठलं, तिथे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर आयोजित बैठकीला हजेरी लावली. विशेष म्हणजे या बैठकीनंतर त्यांनी श्री एकनाथ शिंदे यांची केबिन गाठली. इथे या दोघांमध्ये बराच काळ चर्चा झाली. त्यानंतर पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांशी शिंदेंच्या दालनात चर्चा केली. त्यावरून ज्या राजकीय चर्चा व्हायच्या त्या सुरू झाल्या. या भेटीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, या भेटीकडे राजकारण म्हणून पाहू नका. एकीकडे शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठीच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आणखी एक मोठी घडामोड घडली. विनोद तावडे हे थेट एकनाथ खडसे यांना भेटायला गेले. तावडे आणि खडसेच्या अचानक झालेल्या भेटीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. आधीच अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटत असल्याच्या चर्चा आहेत. त्यात आता तावडे आणि खडसे यांच्यातील भेट म्हणजे त्या चर्चांना मोठं बळ आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर खडसे यांचा होल्ड होता, पण 2014 नंतर तिथे गिरीश महाजनांचं वर्चस्व वाढू लागलं. फडणवीसांचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या. त्यातून खडसे यांना हळूहळू बाजूला करण्यात आलं. महाराष्ट्राच्या राजकारणातून खडसेंना बाद करण्यात आलं. त्यामुळे खडसे शरद पवारांच्या आश्रयाला गेले. तिथे त्यांना विधान परिषद मिळाली. मात्र संपूर्ण हयात भाजपात घातलेल्या खडसेंचं मन पवारांच्या पक्षात रमलेलं नाही. मागच्याच काही दिवसात त्यांचा प्रवेश होणार होता, परंतु महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याने या प्रवेशाला ब्रेक लावला. आता तो नेता कोण हे वेगळं सांगायची गरज नाही. आता परत विनोद तावडे आणि खडसे यांची भेट झाली आहे. तावडे ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्यांच्या परवानगीशिवाय ही भेट अशक्य आहे. त्यामुळे आधी महाजनांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला तर फडणवीसांना सहज बाजूला करता येईल, त्यासाठीच खडसे तावडे यांची भेट आहे अशा चर्चा सुरू आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी
की लवकरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलला जाणार आहे. ती खुर्ची एका मराठा नेत्याला मिळू शकते. आता तो मराठा नेता कोण असणार यासाठी बरंच मोठं राजकारण सुरू आहे. शरद पवारांना केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपसोबत जायचं आहे, परंतु त्यांना फडणवीसांची सोबत नको आहे. कुठल्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांना येथून हटवा तर आम्ही तुमच्या सोबत येऊ असा निरोप शरद पवारांनी अमित शहा यांना दिला. अमित शहांना देखील फडणवीस नको आहेत. एकनाथ शिंदे यांना देखील फडणवीसांची अडचण आहे. त्यामुळे अमित शहा एक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातील पहिली खेळी म्हणजे नितीन गडकरी यांना हटवून त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात नेऊन बसवणे. या बदलामुळे दोन गोष्टी शक्य होतील. शहांना त्यांच्यापेक्षा सिनियर मंत्री केंद्रात नकोय आणि गडकरींना हटवल्यामुळे जी नाराजी निर्माण होऊ शकते ती फडणवीसांना घेतल्यामुळे कमी होईल. जर असं झालं तर मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत कोण बसेल? त्याचं उत्तर आहे विनोद तावडे. विनोद तावडे हे 2014 ते 2019 या काळात राज्याचे शिक्षण मंत्री होते. मात्र 2019च्या निवडणुकीत त्यांना विधानसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे शहांनी त्यांना पक्ष कार्यासाठी केंद्रात बोलावून घेत पक्षाचं महासचिव केलं. त्यांच्याकडे बिहारसारख्या राज्याची प्रभारी पदाची जबाबदारी सोपवून त्या राज्याचं भाजपचं सरकार आणले. 7 वर्षापासून ते आणि अमित शहा सोबत काम करीत आहेत. त्यामुळे आता ते अमित शहा यांचे एकदम विश्वासू सहकारी बनलेत. याचीच बक्षिशी आता विनोद तावडे यांना मिळू शकते. विनोद तावडे यांच्या नावाला शरद पवार किंवा भाजपा पक्षातील इतर कोणाचा विरोध असण्याचं कारण असणार नाही. फार तर एकनाथ शिंदे स्वतःला मुख्यमंत्रीपद मागू शकतात. मात्र त्यांना शांत करण्याचं काम अमित शहा कधीही करू शकतात. या सगळ्या गोष्टींची कुणकुण लागल्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या प्रचंड तणावात असल्याचं बोललं जात आहे. मिसिंग लिंकच्या प्रकरणावर सभागृहात बोलताना त्यांचा संयम सुटला. तो याच कारणामुळे असंही दिसतंय. आता त्यांच्या या बोलण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उडत आहे. अंजली दमानिया यांच्यासारख्यांनी देखील फडणवीसांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत टीका केली. संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यासह महाराष्ट्रातील यूट्यूबर, विरोधी पक्षाचे छोटे मोठे पदाधिकारी फडणवीसांना जाब विचारत आहेत. तुमच्यावर टीका केली म्हणजे महाराष्ट्रावर टीका होत नाही असं त्यांना सुनावलं जात आहे. त्यांची इन्फ्रामॅन ही प्रतिमा तयार करण्यात आली होती. ती प्रतिमा मिसिंग लिंकच्या प्रकरणामुळे पुसली जात आहे. त्यासाठी पक्षातूनच विरोधकांना मोठं बळ मिळतंय अशा चर्चा होत आहेत. बाकी तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.